हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 31. घरा माझी पाये चालता मार्गोही तोची होये, ना बैस तरी आहे पावणेची. अर्थात घरात बसले, चालले, पाय दमले म्हणून थांबले तरी आपण घरातच असतो. माऊलींनी उदाहरण दिले आहे. आपण आपल्या घरात बसून असलो किंवा चालत असलो किंवा थकून बसलो तरीही या सर्व क्रियांमध्ये आपण आपल्याच घरात असतो. याचप्रमाणे कैवल्यावस्था प्राप्त झाल्यावर या ब्रह्मांडात काहीही कोठेही घटना घडली किंवा काहीही घटना घडली नाही तरी आत्मपरब्रह्मावस्थेवर याचा काहीही परिणाम होत नाही. कैवल्य स्थिताला घटना घडणे किंवा घटना न घडणे या दोन्हीही अवस्था एकच आहेत. तो सर्वस्वाच्या पलीकडे स्थिर आहे. जे काही होत आहे किंवा जे काही होत नाही या अशा सर्वाला तो साक्षी आहे. प्रत्येक घटना तो एक प्रभुलीला म्हणून स्वीकारतो. ओवी क्रमांक 32. तैसे भलते करिता येथे पाविजे काही आता, ऐसे काही न करिता ठाकी जेना. अर्थात कैवल्य स्थिताला खटपटी लटपटी करून काहीही मिळवण्याची अभिलाषा नसते. त्यातून तो असे काही करताना आढळला तर ते जगाच्या कल्याणाकरिता असते. कैवल्य प्राप्त झाले की ते अंतिम असते. आता या ब्रह्मांडात आणखी काही मिळवण्याचे शिल्लक राहत नाही, कारण कैवल्य ही या ब्रह्मांडात निर्माण झालेल्याची पलीकडील अवस्था असते. यामुळे कैवल्य स्थिताला काही खटपट लटपट करून मिळवायचे नसते. त्या प्राप्त अवस्थेत तो पूर्ण समाधानी आणि तृप्त असतो. त्यातून कैवल्य स्थित काही खटपट लटपट करताना दिसला तर ते जगदोद्धारासाठी असते. त्यात त्याचा काहीही वैयक्तिक हेतू नसतो. अनेक वेळा असे कैवल्य स्थित समाजकार्य करताना आढळून येतात. उदाहरणार्थ संत गाडगे महाराज स्वच्छतेचे काम करत असत. कैवल्य स्थिताने जसे जमेल तसे आणि तितके प्रभुविभूचे कार्य करावे. कर्म केल्याशिवाय राहू नये. अशांच्या चरितार्थाची जबाबदारी समाज घेत असतो. कैवल्य स्थितच असे नाही तर कोणताही जीव हा समाजाच्या सहकार्यानेच जगत असतो. यामुळे प्रत्येक जीव समाजाचे काही देणे लागतो. त्यात कैवल्य स्थिताचे जीवन तर आता जगाच्या उद्धाराकरिताच असते. संतांनी शिकवण दिली आहे, आता आम्ही उरलो उपकारापुरते, किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती इत्यादी. ओवी क्रमांक 33. आठवू आणि विसरू तया तेही घेऊ नेदी पसरू, दशेचा व्यवहारू असाधारणू. अर्थात कैवल्य स्थिताला कशाची आठवण नाही किंवा कशाचा विसरही नाही. आठवण ठेवून त्याला काही विशेष करायचे नसते आणि विसर होऊन त्याच्याकडून काही घडणार नाही असेही नसते. अशी त्याची मोठी असाधारण अवस्था असते. कैवल्यावस्था प्राप्त झाली की नित्य घडामोडी आपोआप होऊ लागतात. त्या प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारख्या होऊ लागतात. त्या आठवण ठेवून मुद्दाम कराव्या लागत नाहीत. यामुळे येथे विसरायचा प्रश्नच येत नाही, कारण कैवल्य ही या विश्वाशी जवळीक असते. यामुळे अशाच्या कृती ही एक वैश्विक व्यवस्था असते. त्या आपोआप यांत्रिक असल्यासारख्या होत राहतात. उदाहरणार्थ सूर्य उगवला कधीही विसरत नाही. सूर्य उगवायला कधीही विसरत नाही, कारण त्याचे ते उगवणे ही एक वैश्विक व्यवस्था असते. ती आपोआप नित्यदिनी नित्यसमयी नित्यनियमित होत असते.
याला माऊली असाधारण अवस्था असे म्हणत आहेत. कारण सर्वसाधारण भौतिक व्यवहार आठवण ठेवून करावे लागतात. तसे झाले नाही तर त्याचा विसर होतो आणि व्यवहार होत नाही. कैवल्यावस्थेत असे होत नाही. त्याला सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. त्या त्याला मदत करत असतात. कैवल्यस्थिताच्या कृती वैयक्तिक नसतात. त्या कृती होणे हे प्रभुविभूचे कार्य असते. यामुळे अमुक होणार म्हणजे होणारच. ओवी क्रमांक 34. झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षवृद्धी, बैसो घापे. अर्थात कैवल्यप्राप्त त्याच्या इच्छेनुसार व्यवहार करतो. त्याचा व्यवहार म्हणजे स्थलकालाचे बंधन नसलेली समाधी असते. त्याचा हा व्यवहार मुक्तिसिद्ध वृद्धियुक्तच असतो. कैवल्यप्राप्त त्याच्या इच्छेनुसार व्यवहार करतो. कैवल्यप्राप्त एकतर याच जन्मी आणि याच देही सायुज्यमुक्त झालेला असतो किंवा असा जीवात्मा गतजन्मी सायुज्यमुक्त होऊन त्याने येथे पुनर्जन्म घेतलेला असतो. यामुळे आता त्याच्यावर यमधर्माचे नियंत्रण नसते. तो या सद्य जीवनात यमधर्मानुसार आचरण करत नाही. त्याच्यावर येथील भौतिकाची बंधने नसतात. तो स्वैर असतो. स्वतःचा स्वतः स्वतंत्र असतो. आता तो स्वतःच्या मर्जीने जीवन जगायला मुक्त असतो. यामुळे तो त्याच्या इच्छेने व्यवहार करतो. त्याचा व्यवहार म्हणजे स्थलकालाचे बंधन नसलेली समाधी असते. कैवल्यप्राप्त स्वैर स्वतंत्र असल्यामुळे त्याला स्थलाचे आणि काळाचे वेळेचे बंधन नसते. त्याला जेव्हा जेथे जायचे असेल तेव्हा तो तिकडे सुरू होतो. यासाठी त्याला सिद्धी मदत करतात. तो स्वतंत्र स्वच्छंदपणे विहार करतो. आपल्याला समाजात वावर करणारे कैवल्यप्राप्त आढळतात. तसेच असे कैवल्यप्राप्त हिमालयात एकांतात राहत असलेलेही आढळतात. ते कसे राहतात, कसे जगतात, त्यांना अन्न वस्त्र निवारा कसा पुरवला जातो याचे आपल्याला मोठे आश्चर्य वाटते. असे हे कैवल्यप्राप्त समाजात गर्दीत किंवा हिमालयात एकांतात असे दोन्हीकडे तितक्याच शांतपणे समाधानात आणि आनंदात असतात. कारण प्रायः ते या भौतिक जगतात नसतात. ते सदा समाधी अवस्थेतच असतात. अशांच्या जीवनाला व्यवहाराला माऊलींनी येथे स्थलकालाचे बंधन नसलेली समाधी असे म्हटले आहे. उदाहरणार्थ दवाखाना असे म्हटले की सर्वसाधारणपणे एखाद्या इमारतीत रुग्णांची सेवा शुश्रूषा करणे असे आपल्या डोळ्यासमोर चित्र येते. परंतु आता आपण गाडीमधील फिरते दवाखाने पाहतो. ते रस्तोरस्ती गावोगावी जाऊन रुग्णांची सेवा शुश्रूषा करतात. याचप्रमाणे समाधी असे म्हटले की सर्वसाधारणपणे आपल्याला डोळ्यासमोर गुहेत, वृक्षाखाली, मठात किंवा अशाच एखाद्या जागी आसनस्थ होऊन समाधी लावलेला योगी संन्यासी येतो. परंतु कैवल्यप्राप्त हा सदा प्रभुसन्निध, प्रभूवर ध्यान लावलेला, प्रभूमध्ये समाधीस्थ झालेला असतो. तो अभावितपणे एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून एका बाजूला देहधर्म करतो, व्यवहार करतो, समाजकार्य करतो, परंतु प्रायः तो समाधी अवस्थेत असतो. त्याचा हा व्यवहार मुक्तिसिद्ध वृद्धियुक्तच असतो. कैवल्यप्राप्त सदा सर्वदा प्रभुविभूचेच कार्य करत असतो. अंशात्म्याने विश्वात यायचे प्रमुख प्रयोजन येथील सृष्टीलीला साक्षी राहून अवलोकन करणे हे आहे. तसेच यासाठी सृष्टी कायमस्वरूपी टिकावी हेही आहे. कैवल्यप्राप्त प्रभूचे हे कार्य अव्याहत करत असतो. तो सतत सृजन कसे होईल यासाठी झटत असतो. सृजन झालेले जतन कसे होईल यासाठी कार्य करतो. तसेच या सृष्टीचा उपभोग न घेता देहधर्म सुरू ठेवण्यापुरताच उपयोग कसा घेतला जाईल यासाठी तो समाजात जागृती करत असतो. यासाठी समाजात आत्मभान आणि त्यायोगे आत्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यासाठी कैवल्यप्राप्त झटत असतो. हे असे कार्य करत असताना
तो पूर्णपणे विरक्त असतो, यामुळे त्याचे आचरण मुक्तिसिद्ध असते. तसेच हे सतत सुरू राहावे यासाठी तो कार्य करत असल्यामुळे ते वृद्धियुक्त असते. हरिओम.